प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता आणि तो संपलेला आहे। रावसाहेब पाटील दानवे आपल्या बरोबर आहेत। दादा, कसा अनुभव राहिला? ह्या दीड महिन्यापासून तुमची दुसरी तिसरी फेरी होती। एक तर लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघातल्या अगदीच काही गाव जर सोडले तर माझे 3 फेऱ्या झालेल्या आहेत। या 3 फेऱ्यातला अनुभव जो मला काही आला तर 14 आणि 19च्या निवडणुकीतला जो मला अनुभव होता त्यापेक्षाही चांगला अनुभव या निवडणुकीत आला। मला स्वतःला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये 45 मी स्वतः धरून आणि देशामध्ये 400 पार झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच होणार। दादा, महाविकास आघाडीची जी सभा झाली त्याच्यामध्ये बरीच टीका टिप्पणी झाली। तुम्ही काही गावात फिरलाच नाही, तुम्ही काही विकासाची कामच केलेली नाहीत। एकीकडे तुम्ही आहात की तुम्ही म्हणतात की विकासाच्या मुद्द्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी वेगवेगळे आरोप ते करत आहेत। हे बघा, मी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं होतं की मी एकही आरोप कोणावर करणार नाही। माझ्या विरोधी पक्षाला असं वाटत होतं की मी त्यांच्यावर आरोप करावा, पण आरोप करून एकमेकावर आरोप केल्यावर जो काही करमणूक होती त्यापेक्षा माझ्याजवळ कामही सांगायला। मी 6,000 कोटी रुपयाचे रस्ते केले। मी त्यांना चॅलेंज केलं की मी हे रस्त्याचे नाव सांगतो, मी केंद्राचा निधी सांगतो। या स्टेजवर ऑब्जेक्शन कोणी घेतलं नाही। जालना शहर जिल्ह्याला 500 कोटी रुपये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला आणले आणि संभाजीनगरला 1200 कोटी रुपये आणले विद्युत मंडळाच्या बळकटीकरणासाठी। जालना जिल्ह्याला 600 कोटी रुपये पिण्याच्या पाण्याला आणले। जालना शहराला 72 कोटी रुपये आणले। संभाजीनगरला जवळपास 12,000 कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी आले। मी दुहेरीकरणाला रेल्वेच्या 970 कोटी रुपये दिले। इलेक्ट्रिसिटीफिकेशनला 850 कोटी रुपये दिले। संभाजीनगरला 100 कोटीची पिट लाईन केली। जालन्याला 100 कोटी रुपयाची पिट लाईन केली। त्यानंतर संभाजीनगरला 300 कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन बांधणं चाललं। जालन्याला 200 कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन बांधणं चाललं। विविध प्रकारचे विकास कामं मी केले। तुम्हाला 1 तास लागेल चॅनलवाल्यांना की माझ्याजवळ बसून चर्चा करायला। त्यांच्याजवळ आहे काय? 15 वर्षानंतर आता त्यांनी आपल्या मतदारसंघाचं तोंड पाहिलं। त्यामुळे मी आरोप करणार नाही, माझ्याजवळ काम आहे आणि या उपरही त्यांचे आरोप जर असतील तर त्याचं उत्तर मतदार देईल आणि जो काही कौल येईल तो मी स्वीकारेल। उद्धव ठाकरेंनी देखील टीका केली तुमच्यावरती की आता तुम्ही जाल ना, म्हणजे आता बस झाला, असं प्रकारचा एक त्यांचा आरोप। आता आम्ही जाओ का ना जाओ, तुम्ही एकदा विधान परिषदेला निवडून आले ते बी मागच्या दाराना। हा पठ्ठ्या 7-12-35 वर्ष आमदार खासदार राहिला। तुमच्या दम आहे या लोकांमधून बरोबर मागच्या दाराना काय येता? अरे असे स्टेजवरचे नेते मी भरपूर पाहिले, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बोलणारे नेते मी पाहिले, आमचं कुटुंब आमची जबाबदारी म्हणणारे मी फार पाहिले। मी स्वतः लोकातला जंगलातला शेर आहे, त्यांच्यासारखा दर्जीबंद करून थोडा बसतो मी। एकूणच आपण बघू शकत असाल तर त्यांचा आवाज देखील बसलेला आहे। आज दिवसभरातल्या प्रचार रॅलीनंतर कुठेतरी त्यांचा दावा आहे की मी जनतेतला नेता आहे, त्यामुळे भरघोस असा प्रतिसाद मला मिळतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।